तुम्ही ठाकरेंवरती स्वतःचा दबाव आणू पाहताय का? तुम्ही मराठी माणसाची एकजूट होऊ देत नाही का? एक विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र मराठी विजय दिवसाची तुलना पहलगावच्या हल्ल्याशी केली. राज्याच्या सांस्कृतिक मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची विधानं करू नयेत. सांस्कृतिक मंत्र्यांनी तरी किमान सुसंस्कृत आणि संयमी भाष्य केलं पाहिजे. पहलगाव हल्ल्याच्या अतिरेक्याशी तुलना करणं, मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसंदर्भात असं विधान करणं, त्यांना अतिरेकी ठरवणं, हे चित्र काय सांगतंय की सरकार आणि सरकारची माणसं यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नको आहेत. यांना मराठी भाषा या राज्यामध्ये अभिमानानं झळकलेली नको आहे. यांना मराठीचा वैभव आणि गौरव व्हावा असं वाटत नाही. आणि त्यामुळेच मराठीसाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना हे पहलगावच्या अतिरेकाशी करतायत. आता विषय राहिला तुमच्या प्रश्नाचा की राजकीय निर्णय कधी होईल. होईल ना, मला पूर्ण खात्री आहे, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की या संदर्भातला राजकीय निर्णय सुद्धा होईल. नाही, पण जी काही